सुगरण कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण मस्त असा गाड्यावर मिळतो तसा बदाम शेक बनवणार आहोत। अगदी सहज सोपा आणि अगदी पौष्टिक असा हा बदाम मिल्क शेक आहे। तर त्यासाठी 2-3 तासापूर्वी मी इथे काही बदाम भिजत घातले होते। तर आता आपण दूध तापून घ्यायचे। इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे। तुमच्याकडे पातेलं वगैरे असेल तरी तुम्ही हे दूध असं जाड बुडाच्या पातेल्यात तापवू शकता, म्हणजे दूध आपलं खाली लागत नाही। तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे म्हशीचं दूध आहे, तुम्ही गाईचंही घेऊ शकता, पण म्हशीचं दूध थोडं घट्ट असल्यामुळे हे छान फ्लेवरही येतो ह्याचा। आता आपण हे दूध छान असं गरम झालेलं आहे आणि ते सारखं असं थोडं थोडं हलवायचं, जेणेकरून आपलं दूध खाली लागू नये आणि त्याचा करपट वास येऊ नये। तर हे बदाम पाहू शकता छान असे भिजलेले, आपण याचे सालं काढून घ्यायचेत। आता तोपर्यंत मी इथे 2 वाट्यांमध्ये वेगवेगळं दूध काढून घेतले। तर एका वाटीतलं दूध आपण साईडला ठेवून देऊ आणि एका वाटीच्या दुधामध्ये आपण थोडेसे केशर भिजत घालूयात, जे आपल्याला मिल्क शेकमध्ये घालता येईल। आपलं दूध तोपर्यंत छान असं उकळलेलं आहे आणि छान ते अधूनमधून आपण असं छान हलवायचं आहे, जेणेकरून ते खाली लागू नये। आता हे बदाम आपले सोलून झाले, ते आपण मिक्सरला छान असे बारीक करून घ्यायचे। त्याची छान अशी स्मूथ पेस्ट करायची। आपण जे दुसऱ्या वाटीत दूध ठेवलं होतं त्यातलं थोडंसं दूध आपण ह्यात घालून घेऊन छान अशी त्याची पेस्ट करून घेऊयात। आता ही छान मिक्सरला बारीक करायचं आहे। इथे पाहू शकता मिक्सरला आपण हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे। आता मी वाटीत जे थोडंसं दूध उरलं होतं त्यात आपण ही कस्टर्ड पावडर घेऊयात। इथं मी 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। तुम्हाला जर जास्त घट्ट मिल्कशेक हवा असेल तर तुम्ही जास्त कस्टर्ड पावडर घेऊ शकता, पण मला जास्त असा घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे, त्यासाठी मी इथे 1.5 चमचा घेतले आणि आपण त्यात बदामचे ही जी पेस्ट केलेली ती पण घालणार आहोत। त्याच्यामुळे दुधाला छान असा थिकनेस येणार आहे, त्याच्यामुळे इथे मी 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। तर आता आपलं हे दूध छान असं घट्ट होत आलेलं आहे। आपण जी आता पेस्ट करून घेतली होती बदामांची, ते आपण ह्या दुधामध्ये घालून घ्यायची आहे। अगोदर आपण दूध छान असं हे करून घेतले, हलवून घेतलेलं आहे। आता ही पेस्ट आपण ह्या दुधामध्ये घालून घेऊयात। सर्व पेस्ट छान अशी घालून मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली चिटकू नये। त्यासाठीच भांडं घेताना आपण थोडंसं जाड बुडाचं घ्यायचं आहे, की आपले खाली ते चिटकणार नाही। तर आपण हे छान मिक्स करून घेतले। आपण जे कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतले होते दुधात, तीही घालून घेऊ आणि छान असे आता ते हलवायचे। कस्टर्ड पावडर दुधात घातली की दूध थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात होते, त्याच्यामुळे ते छान अशा गुठळ्या होऊ नये, त्यासाठी हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता दूध आपलं असं थोडं थोडं थिक होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। छान हलवून घ्यायचे। हे बदाम मिल्कशेक आपण कुठल्याही ऋतूत करू शकतो, अगदी पौष्टिक आहे मुलांसाठीही। आणि हे जे आपण केशर घातलेलं दूध होय ते पण घालून घेऊयात। केशर ऑप्शनल आहे, असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातली तरी चालते। आणि छान असं मिक्स करायचं आता आपण, जोपर्यंत हे छान असं घट्ट होत नाही। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाचा कलर बदललेला आहे आणि थोडेसे असे आपण बदामाचे कापही घालूयात, जेणेकरून जेव्हा आपण हे मिल्कशेक पिऊ तर छान असे ते मध्ये मध्ये येतात आणि छान लागतात खायला। साईडला जी साई चिटकली एक्स्ट्राची तशी आपण चमच्याने काढून घ्यायची आहे। मुलांना असं आधीमध्ये तुम्ही जर करून दिलं तर खूप पौष्टिक आहे, मुलं बदाम वगैरे खात नाही, तसं मिल्कशेक त्यांना बनवून दिल्यावर आवडीने खातील आणि खूप छान लागतं। अगदी बाहेर मिळतं त्याहीपेक्षा खूप छान। तर इथे मी माझ्या आवडीनुसार साखर घातली, मला जास्त गोड नको आहे, एकदम असा थोडासा गोड फ्लेवर आला पाहिजे एवढंच। जास्त गोड केल्यावर आपला जो बदामाची टेस्ट आहे ती येणार नाही, त्यासाठी मी थोडीशीच साखर टाकलेली आहे। आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त साखर टाकू शकता। आणि तुम्ही ते पाहू शकता मस्त असं आता हे घट्ट झालेलं आहे, पहा मस्त असं हे। त्यात मी थोडीशी साखर
टेस्ट करून बघितली आहे व्यवस्थित आहे का, तर व्यवस्थित आहे साखर, म्हणजे एवढं गोड ठीक आहे. जर कोणाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्तही साखर टाकू शकता. आता इथे आपण गॅस बंद करायचा आहे आणि थंड होऊन द्यायचं आहे हे रूम टेम्परेचरला. तर इथे थोड्या वेळाने पाहू शकता आपलं हे मिश्रण छान असं घट्ट झालं आहे आणि थंडही झालेलं आहे. आता हे किती घट्ट झाले तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर फारच घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं दूधही ॲड करू शकता त्यात. आता आपण हे दोन्ही ग्लासांमध्ये काढून घेतले आणि वरनं छान असे बदामाचे आणि पिस्त्याचे काप त्याच्यावर टाकायचे आहेत, थोडीशी केशर, आणि आपलं हे बदाम मिल्कशेक तयार आहे पिण्यासाठी. तर मुलांना नक्की बनवून द्या, खूप पौष्टिक आहे. थंडीत कुठल्याही ऋतूत हे छानच आहे प्यायला आणि खूप छान लागतं. विकतच्यापेक्षाही घरी केलेलं छानच असतं. तर पाहू शकता झटकीपट होणारी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.